चटपटीत झणझणीत असं छान कैरीचं 3 किलो कैरीचं लोणचं मी तयार केलेलं आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने वर्षभर टिकेल अशा पद्धतीने मी कैरीचे लोणचं तयार केलेलं आहे. छान असा रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे छान घरगुती साहित्य वापरून कैरीचं लोणचं तयार केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे लोणचं छान रेडी झालेलं आहे. थंड करून मी बरणीमध्ये भरून ठेवत आहे. तर इथे आपण पुढे रेसिपी पाहूया. तर इथे मी 3 किलो कैरी तोडून आणलेली आहे. छान स्वच्छ करून घेतली आणि त्यामध्ये हळद मीठ टाकून चोळून घेतलं. त्यामधला कचरा काढून घेतला. छान असं स्वच्छ करून घेतला आणि हळद मीठ लावून चोळून घेतलं आणि त्यातलं पाणी काढून टाकलं आणि उन्हामध्ये सुकत ठेवलं. तुम्ही बघू शकता इथे छान असं पिवळा रंग आलेला आहे आणि उन्हात मी वाळत ठेवलेले आहेत. आणि इथे बाजूला आमची मणी मऊ बसलेली आहे दबा धरून. तर इथे छान कैऱ्या आपल्या वाळलेल्या आहेत. जास्त कडकडीत वाळवायच्या नाही, खूप अशा सुकतील एवढं वाळवायचं नाही, कारण मग लोणचं निब्बर होतं. तर इथे मी सुकू दिलेल्या आहेत उन्हामध्ये. इथे बघू शकता छानपैकी 3 किलो कैरी आणलेली आहे. इथे मोहरी डाळ 200 ग्रॅम, 10 ग्रॅम दालचिनीचा चुरा घेतलेला आहे, 50 ग्रॅम मोहरी, 10 ग्रॅम लवंगा, 10 ग्रॅम मिरी, 10 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत, 50 ग्रॅम बडीशेप, मिरची पावडर अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि घरगुती लाल तिखट अर्धी वाटी आणि 2 चमचे हिंग, अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे आणि अर्धा लिटर घरगुती तेल. तुम्ही कोणतंही रिफाईंड तेल वापरू शकता. इथे मी 3 किलो आंबे घेतलेले आहेत. तर आंबे बघा असे छानपैकी कडक निवडून घ्यायचे. आंबे बघून घेतानाच कडक असे, आंबा पिकलेला नसावा किंवा मऊ झालेला सुद्धा नसावा, असे कडक आंबे बघून घ्यायचे. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मोहरीची डाळ छान भाजून घ्यायची आहे. जास्त करपू द्यायची नाही, फक्त कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि ताटामध्ये काढून घेते. तर इथे मोहरी डाळ भाजून झालेली आहे. त्यानंतर मोहरी तडतडेपर्यंत भाजून घेतली. छान मोहरीला असं तडतडलं की मोहरी भाजून घ्यायची आहे. इथे मोहरी काढून घेते आणि त्यानंतर सर्व साहित्य बडीशेप, लवंगा, मेथीचे दाणे, मिरीचे दाणे, दालचिनी हे सर्व साहित्य एकत्र भाजून घ्यायचं आहे. छान ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि इथे सर्व साहित्य मी भाजून घेतलं आणि मीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे. इथे कढईमध्ये मी मीठ भाजून घेते, कारण त्यातलं मॉइश्चर कमी होतं. आणि इथे मी मोहरीची डाळ आणि त्यामध्ये मोहरीसुद्धा बारीक, जास्त जाडसरच दळून घ्यायची आहे, बारीक करायची नाही. तर इथे बारीक करून घेतले आणि इथे सर्व खडे मसाले भाजून घेतलेले आहेत आणि छान जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं जाडसर पावडर करून घेतले. इथे परातमध्ये मी मोहरी वाटलेली काढून घेते. एका साईडला काढून घेतलेले आहे. तेल तापत आहे आणि खडे मसाले एका साईडला करून घेतले. मोठी परात घ्यायची आहे आणि मध्यभागी मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे. लसूण टाकून घेते. हिंगची छान फोडणी, कारण ह्याच्यात फोडणी दिली की लोणच्यामध्ये छान असं चव येते आणि त्याचा फ्लेवर उतरतो. तर इथे लसणावर गरम तेल टाकून घ्यायचं आहे आणि हिंगाचा सुद्धा फ्लेवर लोणच्यामध्ये उतरतो. तर इथे लसूण आणि हिंगाला छान अशी फोडणी दिली आणि त्यानंतर मी इथे अर्धी वाटी लाल तिखट घेतलेलं आहे, ते टाकून घेणार आहे. तर इथे अर्धी वाटी लाल तिखट घरगुती मसाला टाकून घेतला
आणि छान असं गरम तेल टाकून घेतलं म्हणजे आपल्या सर्व मसाल्यांना छान फोडणी बसते. तर इथे सर्व छान साहित्य रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि लगेचच त्यामध्ये मी लोणच्याच्या फोड्या टाकून घेतल्या. इथे आंब्याच्या फोड्या टाकून घेतल्या. छान एकसारखं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे. छान मिरची पावडर, घरगुती मसाला, मीठ, खडे मसाले, मोहरी डाळ, अगदी छान असं घरगुती आपला चटपटीत मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर छान अशा बघा फोड्यासुद्धा छान झालेल्या आहेत आणि छान सुकलेल्या आहेत. इथे मी काचेची बरणी आपण छान मॉइश्चर त्यातले जंतू संसर्ग कमी होण्यासाठी मी गॅसवर हिंग तापत ठेवलं आणि बरणीला छान वाफ द्यायची आहे, म्हणजे जंतुनाशक आपली निर्जंतुक बरणी तयार होते. आणि त्यामध्ये आपण बरणी थंड झाल्यानंतर बरणीमध्ये लोणचं भरून घ्यायचं आहे. इथे एकसारखं थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे आणि नंतरच आपण बरणीमध्ये लोणचं भरणार आहोत. तर इथे लोणचं आपलं छान चटपटीत झालेलं आहे आणि थंडसुद्धा झालेलं आहे. तर इथे मी बरणीमध्ये भरून घेणार आहे. छान बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्हीसुद्धा घरगुती असा लोणचं तयार करू शकता. इथे छान असं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. इथे आता मी बरणीमध्ये भरून ठेवते. छान रंग आलेला आहे आणि सुंदर असा आपला घरगुती अगदी वर्षभर टिकेल असा लोणचं पण तयार केलेला आहे. आणि बरणी काचेची, शक्यतो काचेची बरणी घ्यायची, कारण काचेच्या बरणीमध्ये मसाला छान टिकतो. तर इथे काचेच्या बरणीमध्ये मी मसाला भरून लोणचं भरून घेतलं. बघू शकता छान सुंदर असा लोणचं तयार झालेलं आहे आणि छान असं बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ, लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा. छान आपलं चटपटीत लोणचं तयार झालं आहे आणि तुम्हीसुद्धा घरी करून बघा. तोपर्यंत बाय बाय.